असं समजा की तुम्हाला वजन कमी करायचं आहे किंवा एखादी नवीन भाषा शिकायची आहे. मग त्यासाठी तुम्ही जे कष्ट घेता ती तपस्या आहे की साधना? आपण हे दोन शब्द नेहमी ऐकतो आणि बोलण्यातसुद्धा त्यांचा वापर करत असतो, पण त्यांच्यातला नेमका फरक सगळ्यांनाच ठाऊक असतो असं ठामपणे म्हणता येत नाही. म्हणूनच आज आपण तपस्या आणि साधना यातील फरक अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तसंच अनेक जण आपल्या मुलींची नावं तपस्या आणि साधना ठेवत असतात, पण त्या नावांच्या अर्थामागची नेमकी भावना आणि संकल्पना काय आहे हे समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. खरं म्हणजे या दोन शब्दात एक पुसटची पण अत्यंत महत्त्वाची रेषा आहे. ती काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवात करूया तपस्येपासून. तप म्हणजेच उष्णता. जसं सोन्याला शुद्ध करण्यासाठी आगीत तावून सुलाखून काढावं लागतं, तसंच स्वतःला शिस्त लावण्यासाठी जे कष्ट आपण घेतो तीच तपस्या असते. उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुम्हाला खूप गोड खायला आवडतं, पण आरोग्यासाठी तुम्ही त्यावर नियंत्रण मिळवताय, तर हा जो जिभेवर ताबा मिळवण्याचा कष्टप्रद प्रवास आहे तीच तुमची तपस्या आहे. उपवास करणं, मौन पाळणं किंवा कडक थंडीतसुद्धा पहाटे उठणं ही तपस्या आहे, कारण यात शरीराला आणि मनाला एक कडक नियमात बांधलं जातं. पण इथं एक ट्विस्ट आहे. केवळ कष्ट घेणं म्हणजे सगळं काही नाही. त्या कष्टांचा उपयोग कशासाठी होतोय हे महत्त्वाचं आहे. आता प्रश्न येतो की मग साधना म्हणजे काय? जर तपस्या म्हणजे शिस्त असेल तर साधना म्हणजे त्या शिस्तीतून घडणारा सराव असतो. साधनेचा अर्थ आहे एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी सातत्याने केलेला प्रयत्न. एखादा खेळाडू रोज मैदानावर जाऊन सराव करतो किंवा एखादा गायक रोज पहाटे रियाज करतो, तेव्हा ती त्याची साधना असते. साधनेत शारीरिक कष्टांपेक्षा सातत्याला जास्त महत्त्व असतं. जर तपस्या ही स्वतःला उजळून टाकणारी ज्योत असेल तर साधना म्हणजे त्या प्रकाशात शांतपणे पुढे जाणारा रस्ता आहे. पण मग या दोन्हीमध्ये नेमका फरक कुठं पडतो हे एका साध्या उदाहरणातून समजून घेऊया. समजा तुम्हाला ध्यान करायला शिकायचं आहे. आता ध्यानासाठी रोज अर्धा तास मोबाईल बाजूला ठेवणं आणि शांत बसणं ही झाली तुमची तपस्या, कारण तुम्ही तुमच्या सवयीचा त्याग करताय. पण त्या शांत बसलेल्या वेळात मनाला एकाग्र करणं आणि तो सराव रोज न चुकता करणं ही झाली तुमची साधना. तपस्या ही बाह्य जगाशी लढण्यासारखी आहे, तर साधना ही स्वतःच्या अंतर्मनात उतरण्यासारखी आहे. विशेष म्हणजे याच शब्दाच्या अर्थावरून आपल्याकडं तपस्या आणि साधना अशी मुलींची नावं देखील ठेवली जातात. भाषिक आणि सांस्कृतिक अर्थानं पाहिलं तर तपस्या या नावाचा संबंध निश्चय आणि शिस्तीशी जोडला जातो, तर साधना या नावाचा अर्थ सातत्यपूर्ण प्रयत्न किंवा कौशल्य असा होतो. अर्थात हे केवळ नावांचा अर्थ आणि त्यामागील संकल्पना आहेत. नावामुळं कोणाचा स्वभाव तसाच असेल असा कोणताही शास्त्रीय किंवा ठाम दावा आपल्याला करता येत नाही, कारण प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे तिच्या विचारांनी आणि कर्मांनी घडत असतं. आता तुमच्या मनात येईल की या दोन्हीपैकी श्रेष्ठ काय? खरं तर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तपस्येशिवाय साधना अपूर्ण आहे आणि साधनेशिवाय केलेली तपस्या फक्त स्वतःला दिलेल्या त्रासासारखी आहे. तपस्या तुम्हाला मजबूती देते आणि साधना तुम्हाला शांतता देते. ज्यावेळी तुमची तपस्या आणि साधना एकत्र येते तेव्हाच तुमचं व्यक्तिमत्व सोन्यासारखं चकाकायला लागतं. म्हणूनच आयुष्यात फक्त कष्ट न करता त्या कष्टांना साधनेची जोड हवी. आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जाता जाता फक्त एक लाईक करा. ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.